काजू कतली म्हटलं तर सगळ्यांच्याच खिशाला परवडणारी नसते. त्यामुळे आज आपण कमी काजूत जास्त काजू कतली बनवणार आहोत, तेही एकदम टेस्टी. आणि हे बिघडण्याचे चान्स अजिबात नाहीये बरं, कारण आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाहीये. नमस्कार, मी अमृता. कडे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आता लवकरच रक्षाबंधन येत आहे आणि रक्षाबंधन म्हटलं तर मिठाई तर आलीच, पण मिठाई कशी झटपट तयार होणारी आणि टेस्टी पाहिजे. त्यामुळे आज आपण खूप कमी काजू वापरून त्यापासून खूप जास्त आणि खूप टेस्टी काजू कतली बनवणार आहोत. तेही पाक वगैरे न करता अगदी झटपट आणि एकदम टेस्टी. लगेच आपण रेसिपी पाहूया. आता काजू कतली म्हटलं तर काजूची टेस्ट येण्यासाठी आपल्याला थोडे तरी काजू घ्यावे लागतील. त्यामुळे काजू कतली बनवण्या अगोदर काजू आपल्याला थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. काजू फ्रीजमध्ये ठेवल्याने याची पावडर करायला सोपं जातं. त्यानंतर आता एक छोट्या वाटीने मी काजू मोजून घेते, 1 वाटी. तुम्ही मेजरमेंट घेण्यासाठी घरातील कुठलेही भांडं सेट करू शकता आणि त्याने सर्व साहित्य मग मोजून घ्यायचं आहे. मी मेजरमेंटसाठी ही वाटी वापरलेली आहे. आता या छोट्या वाटीने 1 वाटी काजू घेतलेले आहे. वजनी हे 100 ग्रॅम आहेत फक्त. आता हे काजू आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि आता मिक्सर चालू बंद करून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. मिक्सर एकदा चालू केला की चालूच ठेवायचा नाही बरं, नाहीतर मग काजूला तेल सुटतं. मिक्सर आता चालू बंद करून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. पावडर एकदम जास्त बारीकही नाही आणि एकदम जास्त जाडही ठेवायची नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. ही पावडर आता आपल्याला पुरणाच्या चाळण्याने चाळून घ्यायची आहे. आणि ह्या काजूच्या पावडरमध्ये जर मोठे मोठे तुकडे राहिले नसतील ना, तर ही काजू पावडर नाही चाळली तरी चालेल. मला यात कुठेही मोठे मोठे तुकडे दिसत नाही, त्यामुळे ही पावडर देखील मी या चाळलेल्या पावडरमध्ये ॲड करते. चाळणीला लागलेली सगळी काजूची पावडर व्यवस्थित काढून घ्यायची आहे. आणि आता कमी काजूत जास्त काजू कतली बनवण्याचं सिक्रेट म्हणजे यात आपण 50% मिल्क पावडर घालणार आहोत. त्यामुळे 1 वाटी काजूसाठी मी 1 वाटीच मिल्क पावडर घेतलेली आहे. पाऊण वाटी साखर घ्यायची आहे. त्यामध्ये एक इलायची सोलून टाकायची आहे आणि या साखरेची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही पावडर देखील कढईमध्ये घालायची आहे. त्यानंतर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी जास्त घालायचं नाही आणि हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जसजसं हे आपण मिक्स करू ना आणि जसजसं साखरेला पाणी लागतं तसतसं हे मिश्रण पातळ होत जातं. तुम्ही पाहू शकाल सुरुवातीपेक्षा हे आता किती पातळ झालेलं आहे तर. आणि आता काजू कतलीला छान शाईन येण्यासाठी आपल्याला यात 1/2 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे. तूप देखील या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि लगेचच ही कढई आता गॅस चालू करून आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे. आणि आता हे मिश्रण कोरडं होईस्तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण गॅसवरती ठेवल्याच्या नंतर थोडंसं गरम झालं ना, तर हे अजून थोडंसं पातळ होतं. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. यात काजू पावडर आहे, मिल्क पावडर आहे. त्यामुळे आपण याला जसं शिजवत जाऊ ना, तसं हे घट्ट होत जातं. तसेच आपल्याला हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती घट्ट करून घ्यायचं नाही बरं. लो फ्लेमवरती हे आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. तसेच याला सतत हलवत राहायचं आहे. नाहीतर तुम्ही इकडे तिकडे लक्ष द्यायला जाल ना, तर हे मिश्रण खालून करपून जाईल. आता 10 ते 15 मिनिट हे मिश्रण आटून घेतल्याच्या नंतर या कन्सिस्टन्सीमध्ये आलेलं आहे. अजून याला आपल्याला 5 मिनिट आटून घ्यायचं आहे. थोडंसं लक्ष इकडे तिकडे झालं तर तुम्ही पाहू शकाल लगेच हे मिश्रण खालून करपायला सुरुवात झालेली होती. त्यामुळे त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. आणि आता हे मिश्रण परफेक्ट झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर थोडंसं मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड झालं की हात आपल्याला पाण्यामध्ये बुडवून याची अशी गोळी वळते का चेक करायचं आहे. याची अशी गोळी व्यवस्थित वळत असेल आणि मिश्रण हाताला चिकटत नसेल तर मिश्रण परफेक्ट आहे असं समजायचं आहे. आता लगेच गॅस बंद करून कढई मी खाली उतरवून घेतलेली आहे. तसेच आता याला पुन्हा कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, कारण हे जसं थंड होत जातं ना, तसं हे अजून घट्ट होत जातं. अशा प्रकारे मगाशीपेक्षा मिश्रण तुम्ही पाहू शकाल आता किती घट्ट झालेलं आहे तर. आणि मगाशी हे मिश्रण किती चिकट होतं हे तुम्ही पाहिलंच असेल. आणि आता तुम्ही पाहू शकाल हे किती ड्राय झालेलं आहे तर. तसेच हाताला अजिबात चिकटत वगैरे नाहीये. आता याला हाताने तुम्ही सॉफ्ट करून घेऊ शकता किंवा असं पॉलिथिन शीटमध्ये टाकून सॉफ्ट करून घेऊ शकता. अशा प्रकारे याच्यात आपल्याला शीट लाटून घ्यायची आहे. तेव्हा ही शीट आपल्याला पोळपाटावरती लाटायची आहे किंवा चॉपिंग बोर्डवरती किंवा किचन कट्ट्यावरती किंवा सपाट ताटावरती. शीट लाटण्यापूर्वी ताटाला किंवा पोळपाटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ही शीट लाटून घ्यायची आहे.
काजू कतली कितपत जाड पातळ हवी त्यानुसार शीट लाटायची आहे. मी याचा थिकनेस इतपत ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकाल. आणि शीट लाटून झाली की लगेच आपल्याला कट लावून घ्यायचे आहे, कारण मिश्रण ड्राय होण्याच्या अगोदर जर कट लावले तर छान फिनिशिंगमध्ये काजू कतली कट होते. 3 सेंटीमीटरच्या अंतरावरती याला मी कट लावलेले आहे. आता याला अशा उभ्या लाईनिंग करून घ्यायचे आहे. तुम्ही काजू कतलीचा आकार तुम्हाला आवडेल तसा कमी जास्त ठेवू शकता. आणि आता असे उभे कट लावून झाले की हे साईडचे पार्ट मी काढून घेते, कारण याची पुन्हा दुसरी शीट लाटायची आहे. आणि मग याला पुन्हा आता तिरक्या लाईनिंग करून घ्यायची आहे, म्हणजे याला छान काजू कतलीचा आकार येतो. अशा प्रकारे असे कट लावून झाले की याला आपल्याला अर्धा ते पाऊण तास रेस्ट द्यायचा आहे. आणि हे साईडचे ओबड-धोबड पीसेस काढून घ्यायचे आहे आणि त्याची पुन्हा एक छोटी शीट लाटून घ्यायची आहे. आता 1 तासानंतर आपली काजू कतली व्यवस्थित सेट झालेली आहे. काजू कतलीला रंग तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे. तर तसेच टेक्स्चर देखील खूप छान आलेलं आहे. बरं जवळून दाखवते मी तुम्हाला. तुम्ही पाहू शकाल किती परफेक्ट काजू कतली तयार झालेली आहे. तर म्हणजे एकदम लूजही पडलेली नाही आहे आणि एकदम हार्ड देखील झालेली नाही आहे. एकदम छान सॉफ्ट आणि फिनिशिंगमध्ये आपली काजू कतली तयार झालेली आहे. एक मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. तुम्ही पाहू शकाल लगेच याचा तुकडा पडतोय आणि हाताने जर चोरला ना तर लगेच याचा असा भुगा होतोय, म्हणजे हे परफेक्ट काजू कतलीची निशाणी आहे. आणि ही काजू कतली बनवायला किती सोपी आहे हे तर तुम्ही पाहिलंच आहे. त्यामुळे ह्या रक्षाबंधनला तुम्ही ही काजू कतली नक्की बनवा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय. बाय बाय.